पाहिजे. तू ऐकतो का? तू ऐकत नाही ना. जवळचा मान मोठा असते माहिती का? तारीख काढा. तुम्ही आम्हाला सोडून पुण्याला चालले आहे तर मला ते वाटायला पाहिजे. विचारलं पाहिजे म्हणजे भैया कोणीच त्याला साथ देत नाही. मग मी साथ देऊ नाही तर काय करू? त्या लहान लेकाला इथंच सोडती. दादा आहे ना तुला साथ द्यायला. दादा या आजी मला जाणं भागच आहे. जमलं तुम्हाला? जमते मला. पासून घेतले पाय बरोबर. मला बरोबर तुला म्हणला ते चल. तू का ऐक नाही? कधी म्हणला चल? ते म्हणे रामभाऊला एकदा फोनवर घेतो म्हणे बोलतो म्हणे. तूच तर म्हणला मी नाही मी इथंच बघायला. मला काय बोलायचं तिकडे गेलं ना मग तिकडेच राहा. काय? इकडे नाही यायचं नाही मग आपले काम साधून घ्यायचे मग नंतर पाहता येते. असं आपल्याला जम पटत ना ते. तुला नाही पटत आम्हाला पटते. आम्हाला पटते आम्ही करतो. आम्ही आमचं राहू का? कधी मध्ये येतो ना सणाला ती मज्जा येतात ती. आणा सामान आणा सामान आणा सामान. गहू भरले नाही मिरच्या नाही. किती लागतं का 2 माणसाला जेवण? 4 माणसं आहे तुम्ही. कोण कोण? दादाला दादा यायला आजी. नाही. कुठे का तुझे पप्पा? बाहेर खाते म्हणून याला काही कळत नाही. नुसतं फुटाने खा लागले. यांचं पोट किती दुखलं डबल नाही दवाखान्यात. रातचे आपल्याला उडवतात 12 हे सगळे जण खायले सगळे जण. आणले मग आजीनं आता 50 रुपयाचे. कुठून? बाजार रविवारच्या बाजार गेल तू मिरच्या पाहायला. मिरच्याच नाही भेटत. रोहिणी इकडे का? चांगलं चांगलं यायचं खाय पाहिजे. मारून नाही बाळा. कोण ग बा? कोण कोण ग बा? नाही ग. अरे बाप. काय बाई? कोण बा? नाही रे म्हटलं बाला कोणी मारलं. हो ना आपला पिट्टू. आपल्या पिट्टूच्या पुण्य जाता आले आता. तुला घेऊ आई. माझ्या बापाला कस का ओळखत असतं लेकरू? आहे मला सांग. माझ्याकडे एक काम दिलंय रोहिणीच्या आईने. काय म्हणे माहिती का? ही पत्रिका काढून आणा बामणाकडून. तारीख काढून आणा. तर मी ती केलं. हा मित्रांनो मी तुम्हाला सांगणार लवकरच तारीख काय काढली. तर मॅटर टाईप करायला गेलो पत्रिकाचं. आता मला जेवढं सांगितलं तेवढंच करीन ना मी. तिथं गेलो आणि तिची आई काय म्हणते माहिती का? तिची मामी काढणार पत्रिका. मग वापस आलं तुझं कोण? पैसे भरले होते का? पैसे 300-400 रुपये घेतो माणूस. पण मी अर्धी टाईप केली ना. नंतर काय म्हणे मामी काढणार. मामी काढणार नाही म्हणली ती पत्रिकेत काय झालं? आबीकडे बामण म्हणला मामा मामी आणि काका काकी हळद लावा. तिकडे बामण म्हणतो नवरदेवची बहीण हळद लावा. व्यवस्थित बस मांडी घाल. माहिती का? मग पत्रिकाच काय? तिकडे काय निघतं इकडे काय निघतं. हळदीचं गोष्टीत आली. मग सोडून द्या विषय. कशाला त्यांना मग मी म्हणली, त्यांना पत्रिका फोन काढून लावला. टाका. मी फोन लावला. म्हटलं मी आता मी माझ्या परीनं करत होतो. मग काय चुकलं सांग मग 1 पॉइंट चुकला असेल तर तुम्हाला मारा. आता मी म्हणलं यांना यांच्या मदत मी बोलत नाही. तुला मी पहिल्यापासून म्हणते जवळच्या परीनं राहिलं पाहिजे. तू ऐकतो का? तू ऐकत नाही ना. जवळचा मान मोठा असते माहिती का? आपण आपल्या परीनं आता राहा. मला तिची आई म्हणली भाग्यश्रीला बी व्हिडिओ चालू करायची. हा तर मग मी म्हणलं आता व्हिडिओ काढायला चांगली क्लॅरिटी पाहिजे का नाही? हा म्हणलं नवरदेव घेत असन 30,000चा. 30,000 तुम्ही टाकून तिला घेऊन द्या आयफोन. काय चुकीचं बोललो? त्यांना चुकीचं वाटलं. हा मग मामी त्या हिची मामी तिची मामी एकच आहे. तिला फोन लावून म्हणती की काय म्हणी ग? होत नाही म्हणून नाही मोबाईल घेणं होत नाही. मोबाईल मागे परत लागणार पैसे फोटो लावायचा त्यांना. व्हिडिओ कशी काल लावायचा. मांडव टाकायचा. त्यासाठी पैसे लागेल ना. मग मला हिची बहीण म्हणते तुम्ही सांगा भाऊजी काय करा.
म्हणलं मला काही नका सांगू, तुम्हाला जसं पटतं तसं करा. तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणा, मला मदत टाकू नका. मला घरची घरची बी माय बाप बोलतात. बस एवढीच गोष्ट बोल. ही भांडणं करायला लागली माझ्यासोबत. मी नाही केलं चालू, तुम्हीच म्हणले तुम्हीच हे केलं, मी काही नाही केलं. काल तुम्ही मला किती बोलले त्या गोष्टीवर. तुम्हाला मी काय तुम्हाला म्हणत बी नाही आता गोष्टीला, कोणी म्हणत गोष्टीवर. पहिल्यापासून बोलायलो, पहिल्यापासून बोलायला ऐक. मी म्हणत बी नाही. ते व्यवस्थित घेते वडणी, तो सांगतो. आई ऐक, आधी तू पहिली गोष्ट ऐकून घे. भांडणं करायला त्यासोबत बोलायला लागलो. ऐक तुम्ही काल त्या तुम्हाला, गोष्टीमुळे मला तू भांडले. ऐक पहिले, अरे. पहिले ऐकून घे काय मी म्हणालो. ऐकलं नको जा बाय. सांगू कोणाला. आई ऐक ना, मला ही काय म्हणते माहिती का, तुम्ही त्या भाग्यश्रीला कोण म्हणले म्हणे, काय म्हणले पहिला शब्द कोण घ्या म्हणून. ही. आता तिनं मला एक राय विचारली, मी तिला सांगितली. मी तिला म्हणलंच का घीस म्हणून. मग गेला मी काय म्हणलं, आता मी मदत बोललो, याच्यानंतर मी मदत बोलणार नाही. आणि मी त्यांना बी बोललो की तुम्ही तुमचं बघून घ्या, लग्नाला येतो आम्ही, याच्यात नाराज व्हायचं काही काम नाही. मग त्या विषय मी सोडून द्याला. मला नाही पटत ते घडी घडी एकाच विषयावर बोलणं. तुम्हाला विचारलं का तुम्ही कुठं चालले, तुम्ही मला बोल नको. मग तुम्हाला कशी बोलन मी. मग तू बोलली तुम्हाला तसे ना. मग मी तुम्हाला म्हणले होते, तुम्ही कशाला म्हणले म्हणून. मग मी बोलत बी नाही आणि तुम्हाला, तिनं म्हणत बी विचारलं नाही त्या मला. गोष्टीला. हा. तिनं विचारलं ना मला. संपला विषय. मी बोलत बी नाही. तुम्हाला वाटतं मीच करते, मी काय करते. मी बोलत बी नाही तुम्हाला, म्हणत बी नाही. तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणा. मी जवळसारखं येईन, लग्न लावून मामा खुशीनं काय द्यायचं दे, घरी येईन. बस. आणि वाटलं तुमच्या पोरीला हा न्या, महिनाक्षी ठेवा, हा लग्नाला घेऊन जा. मी माय येईन, 4 तांदूळ टाकन, लेगबाळ सगळ्याची असते. त्यात काय मला राग नाही. मग परीला राहू द्या, नाही तर शाळानं परीची. आज सुट्टी आहे 2 महिने. इथं पैसे भरले, तिथं बी मागच्या टायमाला पैसे भरले होते. सुट्ट्यात नाही, सुट्टी आहे ना आता 2 महिने. 1 तारखेपर्यंत सुट्ट्या लागणार आहे. आता परत ते पत्रिकाचा विषय काढला. तिला म्हणलं मी बोललो तिकडे, आता काढ नको विषय, जाऊ दे. घरात वाद व्हायला लागले त्याच्यामुळे. आपल्या घरात व्हायले ना. आता त्यांना वाटायला पाहुणा नाराज झाला. वट आमच्या घरात भांडणं व्हायला ना, पाहुणेच काय ते काय एकटा नाही काय, ते नेऊन द्या, बामणाला बोलवा, पैसे द्या, नेऊन द्या. जाऊ दे, मामीलाच म्हणा करा सगळं. बरं झालं लवकर फोन केला. तू अंगावर पडले असेल का पत्रिका. ते मॅटर तसंच ठेवले, अर्ध तसंच ठेवले. मी क्लिअर सांगितलं, आता मला सांगू नका, तुम्ही बघून घ्या. मी सगळं सांग. पैसे तुलाच द्यावं लागणार. जाऊ दे. पैशाचं नाही का आहे टाईम, पैशाचा काही विषय नाही. दुसऱ्या वेळेस माणसाला ही स्वत जाते ना. मला काय बोलत, मला एक काम सांगितलं ना, मी तेच काम करतो आधी. बरं चला मित्रांनो, मी तुम्हाला भेटतोच 5 मिनिटांनी परत. चला. एवढं केलं मी आणून. आणि रोहिणी ड्रेस कुठे काय आणेल नवीन, आण बरं. त्या दिवशी ड्रेस आणले आम्ही. आणि तिला घेऊन जा, घेऊन जा. मी तिकडे जाईल ना, मम्मी म्हणते. चल बेटा. अरे बा चल बा, चल बा, चल ना माझ्याकडे, उठ ना, चल. काय लयच हुशार गुणी झालं ना आपलं बाई. आता कोण रे बा, मम्मीकडे जायचं तुला, पप्पाकडे जायचं बाई. पप्पा म्हण. मम्मी म्हणते बा, पप्पा म्हण, मम्मी म्हण. काय पाय काय ड्रेस, ही तर वहिनीचीच कॉपी केली ग तू. त्यांचं वेगळं नाही वेगळं. मला आईचं तर म्हणले, ताई त्यांचं कोणते सारखं कळ आणून आहे ना, आहे म्हणले मला. नाही घेतलं. अजून दाखव. ही पोरगी काय सुधरते आणि बा मस्त. तू आहे का कामाची, सांग मला. काय कामाचं आहे वस्तू एखादी बी. अय चल चल, माझ्या कपड्याचे मी हात लावून देणार नाही तुला. दाखीन लवकर, कशाला टाइमपास करायला लागली.
बाईसाठी नाही आणलं काही? आणलेले दोघीला तिला. याच्यापैकी कोणता आवडला तुला? काय काढ ना लवकर, तू अडवण काय करायली? सोड ना तू थैली मारे ना जाय गं. तुला आहे भरपूर कपडे मला नाही. असंच चालू आहे आमच्या घरात. काय बाई हे बघ माझ्याकडे, काय बाई मम्मी देत नाही तुला. देणारच नाही तुला बघ. मी देतच नाही ना तर थैली समोर दे. आणि आता ते ड्रेस घाल नको जुन्या. हे घेतो तुम्हीच आपण. आणलेले आता आणलेले महिना झाला फक्त ड्रेस आहे आता आणलेले ड्रेस. बघितलं तुम्ही, हिच्यातला कोणता चांगला आहे सांगा बरं कमेंट करून. आणि ऋतूसाठी कोण कोण रेड हार्ट पाठवणार कमेंट करा बरं. दी तिला आता, दी खेळ दी तिला. थैलीच घेऊन दे थैलीच घेऊन दे. चला मी भेटतो तुम्हाला 5 मिनिटांनी परत. थैलीमध्ये आईची साडी टाकणे तर काही. ही पोरगी नुसतं चावा लागली आता. ऋतू इकडे इकडे इकडे, ऋतू आली का? इकडे धर पै धर. हे बघा कोणाला पण चावत लागली डायरेक्ट. नुसतं तिची दात सलसल करेल. रोहिणी रोहिणी इथं तोंड पुस. काय करायला लागली तुम्ही वरती? आम्ही कोड्या करायला लागलो आमरस सोबत खायला. त्या तांदूळाच्या का? तांदूळाच्या का? तांदळाच्या नाही हो, गव्हाच्या. बर